हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो लॉ सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ सीईटी संदर्भात काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. जसं की ज्या विद्यार्थ्यांचे या फॉर्ममध्ये करेक्शन झाले असतील, ऍप्लिकेशन करताना काही चुका झाल्या असतील, तर त्या चुका करेक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये काही एडिट करण्याची फॅसिलिटी महासीईटी सेल आपल्याला देईल का, त्याविषयी आपण डिस्कस करूयात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही एडिट फॅसिलिटी जी आहे ती कधी दिली जाईल आणि कुठल्या स्वरूपाचे करेक्शन्स आपल्याला या फॅसिलिटीमध्ये करता येतील ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही कोर्सेससाठी लाईव्ह बॅचेस जे आहेत त्या ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केले आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. हे लेक्चर्स जे असतात ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि या लेक्चर्समधून तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा याच्यामध्ये कव्हर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ क्लास दिले जातात. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केले जातात. या बॅचेसमध्ये तुमची परिपूर्ण तयारी लॉ सीईटीची करून घेतली जाते आणि ह्या बॅचेस ज्या चालतात त्या दिवसातून 3 वेळेमध्ये चालतात. पहिली वेळ आहे दुपारी 12 वाजता, त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आणि 6 वाजता. जे विद्यार्थी वर्किंग आहेत त्यांनाही या सुटेबल बॅचेस ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्या ऍपमध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपलं जे स्वप्न गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत सीईटीच्या स्टडीला सुरुवात केली नसेल तरीही ही बॅच जी आहे तुमच्यासाठी परफेक्ट बॅच असणार आहे. या बॅचमध्ये तुमची परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल, सोबतच तुमची एमसीक्यूची प्रॅक्टिस सुद्धा या बॅचमध्ये करून घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण सेक्शन वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन पाहूयात. 3 इयर लॉ सीईटी मध्ये जर आपण पाहिलं तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाला 24 मार्क्स आहेत. टोटल 24 क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. 5 इयर लॉ सीईटी मध्ये लीगल ऍप्टिट्यूड लीगल रिझनिंगला 32 मार्क्स असतात. त्याच्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्सला 32 मार्क्स तुम्हाला 3 इयर सीईटी मध्ये आहेत. तेच 24 मार्क्स तुम्हाला 5 इयर लॉ सीईटी मध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंगला 3 इयर लॉ सीईटी मध्ये 24 मार्क्स, तेच 5 इयर लॉ सीईटी मध्ये तुम्हाला 32 मार्क्सचा हा सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज हा जो सब्जेक्ट आहे लॉ सीईटी मध्ये 40 मार्कला आणि 5 इयर लॉ सीईटी मध्ये 24 मार्कला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर लॉ सीईटी मध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे, तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स. आणि बेसिक मॅथमॅटिक्स हा त्या सीईटी मध्ये 8 मार्कला आहे. म्हणजे 8 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला 5 इयर लॉ सीईटी मध्ये मॅथमॅटिक्स या सेक्शन मधून विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचा जो रिवाइज पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही परीक्षामध्ये 120 मार्काचे पेपर असतील. 2 तास तुम्हाला दोन्ही परीक्षांना असतो. त्याच्यानंतर दोन्ही परीक्षा ऑनलाईन बेसिसवरती असतात. दोन्ही परीक्षांचे जे मीडियम आहेत ते मराठी आणि इंग्लिश आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 120 प्रश्न येतात, एमसीक्यू प्रकारचे असतात. 4 ऑप्शन प्रत्येक प्रश्नाला असतात. 4 पैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून तिथे चूज करायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये, त्याच्यामुळे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही अटेंड करू शकता. जसं मागच्या वर्षी तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागायचे 2 तासामध्ये, तसे या वर्षी फक्त तुम्हाला 120च प्रश्न तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. म्हणजे आपला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ वाढवून मिळालेला आहे. त्याच्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मॅक्सिमम प्रश्न अटेम्प्ट करू शकता आणि याचा अर्थ असा की कॉलेजेसचे कट ऑफ जे असणार आहे ते पण यावर्षी खूप जास्त असणार आहेत. त्याच्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅक्सिमम मार्क या सीईटीज मध्ये स्कोअर करावे लागणार आहे, तरच आपल्याला जे स्वप्न आहे गव्हर्नमेंट कॉलेजचं ते पूर्ण होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तर ग्लोबल ऑनलाईन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्टच्या माध्यमातून, एमसीक्यूजच्या माध्यमातून आणि थेरी लेक्चर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतो आणि त्यांना एक्झामसाठी रेडी करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महत्वाच्या तारखा या परीक्षांच्या जर पाहिल्या तर या तारखांमध्ये ऍप्लिकेशन डेट जर आपण पाहिली तर आता ती क्लोज झाली आहे. 17 मार्च ही शेवटची ऍप्लिकेशन डेट होती. आता याच्यामध्ये एक्सटेन्शन सीईटी सेलने पुढे दिलेलं नाहीये, कारण भरपूर सारे रजिस्ट्रेशन ऑलरेडी सीईटी मध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर एक्झाम डेट जी आहे ती 5 इयर लॉ सीईटी साठी 28 एप्रिलची एक्झाम डेट आहे. तीच एक्झाम डेट आपण जर 3 इयर लॉ सीईटी साठी जर पाहिलं तर 3 आणि 4 मे या दिवशी ही एक्झाम होणार आहे. रिझल्ट डिक्लेरेशन जे असेल ते मेच्या महिन्यामध्ये दोन्ही सीईटीचे रिझल्ट लागतील. त्याच्यानंतर कॅप राऊंड हे जनरली जून मध्ये सुरू होतात. या एका महिन्यामध्ये आपल्याला जर एक्झामची परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या अभ्यासालाही सुरुवात करा, व्यवस्थित प्लॅनिंग करा तुमच्या स्टडीचं आणि या एक्झामसाठी प्रिपरेशनला आता सुरू करायला तुम्हाला हरकत नाही. कारण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी लिटरली नोव्हेंबर पासून प्रिपरेशनला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जे आहे ते खूप टफ आहे. याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यूजची वगैरे चांगली प्रॅक्टिस करून या एक्झामला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे प्रिपरेशनला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर या प्रिपरेशनला सुरुवात करा आणि एक्झामच्या दृष्टीने आपला अभ्यास तुम्ही सुरू ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिला विषय हा एडिट फॅसिलिटी, म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांचे एक्झाम फॉर्म मध्ये चुका झालेल्या आहेत अशा विद्यार्थी मित्रांचे जे करेक्शन्स आहेत ते हेल्प डेस्कच्या माध्यमातून काही करेक्शन झालेले आहेत. बरेचसे करेक्शन जे आहे ते हेल्प डेस्कच्या माध्यमातून होत नाहीयेत. हेल्प डेस्क वाले म्हणतात की हे करेक्शन्स जे आहे ते तिकीट रेज करून करू शकत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर बीएड सीईटी मध्ये बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी एक करेक्शन विंडो महासीईटी सेलने मागे रिलीज केली होती. 28 फेब्रुवारीच्या वेळेस ही करेक्शन विंडो दिली गेली होती
आणि या करेक्शन विंडोमध्ये 2 ते 3 दिवसाचा मध्ये कालावधी विद्यार्थी मित्रांना दिला होता, जेणेकरून ते त्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये करेक्शन करू शकत होते. तर करेक्शन कुठले कुठले करू शकत होते? एक तर कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडर. फक्त या 5 गोष्टींचं करेक्शन या करेक्शन विंडोमध्ये आपल्याला अलाउड असतं. सेम करेक्शन विंडो ही एम-एड असेल, एम-पी-एड असेल, बी-पी-एड असेल, बी-एड, एम-एड इंटिग्रेटेड कोर्स असेल, या सगळ्या कोर्सेससाठी करेक्शन विंडो सीईटी सेलने ऑलरेडी दिली होती. त्याच्यामुळे सेम करेक्शन विंडो आपण 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी मध्ये पण एक्सपेक्ट करू शकतो. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिकीट पण रेज केलेले आहे. तर त्यासाठी सीईटी सेलला ती करेक्शन विंडो नेहमीप्रमाणे देणं हे आवश्यक आहे. तरच सगळ्या विद्यार्थ्यांचे जे करेक्शन आहेत ते त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं नोटिफिकेशन अगदी कधीही येऊ शकतं आणि करेक्शन विंडो फक्त 2 ते 3 दिवस ओपन असते. त्याच्यामुळे तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये प्रायोरिटी बेसिसवरती हे करेक्शन करून घ्यावे लागतात. तर ही करेक्शन विंडो जेव्हा केव्हा येईल मी त्याच्यावरती नक्कीच अपडेट बनवेल आणि तुम्हाला नक्कीच नोटिफाय करेल. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जशी करेक्शन विंडो ओपन होईल तसं मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि त्या करेक्शन विंडोचा तुम्ही यूज करून तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करून घेऊ शकता. कारण ऐन वेळेस नंतर एक्झामच्या वेळेस तुम्हाला एक्झाम सेंटरवरती काही अडचण येणार नाही जर तुम्ही करेक्शन्स व्यवस्थित करून घेतले तर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे होतं करेक्शन विंडो विषयी. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, 80+ मार्क्स सीईटी मध्ये कसे मिळवायचे याच्यासाठी मी एक व्हिडिओ अगदी कालच अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनला तुम्ही आता लागायला हरकत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, दिवस आपल्याकडे खूप कमी आहेत आणि या कमी दिवसामध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्क्स गेन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून हा स्टडी करणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही ही जी 3 इयर लॉ सीईटीची आणि 5 इयर लॉ सीईटीची जी बॅच आहे ती 24 मार्च पासून सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड क्लास मिळतील. त्याच्यानंतर स्पेशली सीईटी साठी फ्रेम करण्यात आलेल्या नोट्स, सीईटीच्या मॉक टेस्ट, त्याच्यानंतर 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे. कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.